खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे। तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि सर्वप्रथम ही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। तर खुशखबर आनंदाची बातमी आता ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यावर कुठल्याही क्षणी जमा होणार आहे। त्यापूर्वी एक सूचना, व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते, त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला। तर सर्वात मोठी खुशखबर आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोणती महिला पात्र असणार आहे आणि ऑगस्टच्या महिन्यात सुद्धा कोणत्या महिला अपात्र होणार आहे या संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी खुशखबर घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित आहो। तर सर्वात मोठी खुशखबर ही आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। लाडक्या ताई मला कमेंट करून रोजच्या व्हिडिओला विचारत होत्या की दादा ऑगस्टचा हप्ता आता कधी मिळणार, ऑगस्ट महिना संपायला अवघे 2 दिवस बाकी आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही, आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्रालयाकडून आपल्याला गुपितपणे माहीत झालेली आहे। तर जो निधी लाडकी बहीण योजनेकरिता महिला व बालविकास मंत्रालयाकडे जात असतो तो निधी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता तो तुमच्या खात्यात येण्यासाठी जेमतेम 1-2 दिवसात तयार होणार आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहे। तर हा हप्ता मिळण्यासाठी कोणती महिला पात्र असणार आहे? तर सर्वात मोठी बातमी आहे की कोणत्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। तर सर्व महिलांनी बारकाईने ऐका आणि लक्ष देऊन समजून घ्या की कोणत्या महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असतील। तर आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो की कोणत्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता। तर जून महिन्यात बऱ्याच महिला ह्या अपात्र झाल्या होत्या, त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र झाल्या होत्या। तर ज्या महिलांना जुलैचे हप्ते मिळाले होते त्या महिलांना निसंकोचपणे ऑगस्टचा हप्ता मिळणार असल्याची जोरदार चर्चा चाललेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच याच आठवड्यात आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, जेमतेम 2 ते 3 दिवस बाकी आहे फक्त, त्यामुळे या 2 ते 3 दिवसात ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तर कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे? ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला असेल। तर आता बऱ्याच महिला मला कमेंट करून विचारत होत्या की सर आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही, तर आम्हाला पैसे मिळणार नाही काय? तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे। तर तुमच्या निकषाची तपासणी अजून सुरूच आहे। तुमच्या निकषाची तपासणी ज्यावेळेस कंप्लीट होईल आणि तुम्ही ज्यावेळेस त्या योजनेमध्ये पात्र असाल त्यावेळेसच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा एकूण 3 महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 4500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही। तसं पाहतो म्हटलं तर बऱ्याच गावात अंगणवाडी सेविकेने निकषाच्या तपासणीचे काम सुरू केलेले आहे। तुमच्या इथे सुद्धा तुम्ही जर अपात्र झाल्या असाल, अंगणवाडी सेविकेने पुनर्तपासणी सुरू केलेली आहे। तुमच्या घरी येऊन सुद्धा अंगणवाडी सेविकेने तपासणी केली आहे का? हो किंवा नाही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमच्या गावाचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव मला कमेंटमध्ये मेन्शन करा। त्यानंतर बऱ्याच महिला मला कमेंट करून विचारत होत्या की सर आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो, अपात्र करण्याचं मेन कारण असं आहे की ज्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्या महिलांना या योजनेतून आता कायमस्वरूपी अपात्र करण्यात येणार आहे।
तर अशा बऱ्याच महिला आहे की ज्यांनी एका कुटुंबातनी 4-4, 5-5 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे त्याच लाडक्या ताईंना फक्त या योजनेतून वगळण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन एक अर्ज तुमच्याकडून भरून घेणार आहे आणि त्यात अशी माहिती असणार आहे की तुमच्या घरच्या फक्त 2 महिलाच या योजनेसाठी पात्र असतील आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहे। तर कोणत्या 2 महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा, तर त्याच 2 महिलांना जून, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। बाकी ज्या 2पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिला आता कायमस्वरूपी या योजनेतून अपात्र होणार आहे। तर अपात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची जी काही मेन अडचण आहे ती अशी आहे की ज्या महिला प्रायव्हेट जॉब करत असतील किंवा एखादा व्यवसाय करत असतील तर त्यांचं उत्पन्न हे जेमतेम 2.5 लाखापेक्षा जास्तच असणार आहे। त्यामुळे त्या महिलांनासुद्धा या योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे। तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। किंवा तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, ज्या अशा सरकारच्या ज्या विविध योजना आहेत, ज्या योजनेत 1500 रुपयापेक्षा जास्त पैसे जर तुम्हाला मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचं काम शासनाने केलेलं आहे आणि अशा महिलांना आता यानंतर कुठलाही लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही। तर त्यानंतर कोणत्या महिलांना आता लाभ मिळेल, तर सर्वात महत्त्वाचा विषय होता की ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे जर 4चाकी वाहन दुसरं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, पण जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे। तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबात कुणीही सरकारी कर्मचारी नसला पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती नसली पाहिजे। अशा काही अटी व शर्ती आहेत ज्या पूर्वीच आपल्याला लावून दिल्या होत्या। निकषात कसल्याही प्रकारचा नवीन बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। ज्या महिला पात्र असतील त्यांच्या निकषाची तपासणी आता सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या निकषाची तपासणी करण्यासाठी दखल घेत आहेत आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश दिलेले आहे की तुम्ही ज्या महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्या होत्या त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी करा, छाननी करा आणि ज्या महिला जर पात्र असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। एकही लाडकी बहीण पात्र असणारी या योजनेतून अपात्र होणार नाही आणि एकही अपात्र असणारी बहीण या योजनेत आम्ही पात्र होऊ देणार नाही, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे। तर पुढचे 5 वर्ष ही योजना अशाच प्रकारे सुरू राहणार आहे, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री ही योजना सुरू करणारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। जोपर्यंत लाडक्या ताईंचा आमच्या डोक्यावर आशीर्वाद आहे तोपर्यंत ही योजना बंद करू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। ज्या महिला खरोखर गरजू असतील, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असतील तर त्यांना या योजनेचा लाभ हा 100% होणार आहे। पण ज्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना आता यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यांना आता या योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येणार आहे। पण त्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की अगोदर जी माहिती येत होती की ज्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेत लाभ घेतला असेल त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार, पण आता तसं काहीही समोर येत नाही आहे। असं सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलं गेलेलं आहे की ज्या महिला अपात्र असतील त्यांना आम्ही फक्त अपात्र करू, त्यांना जो निधी आम्ही दिलेला आहे तो निधी परत घेतला जाणार नाही। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात ते पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे येत्या 2 ते 4 दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही चिंता करण्याची गरज नाही। ज्या महिलांना हप्ता आला असेल त्यांनी मला कमेंटमध्ये हो असं पाठवा आणि ज्या महिलांना हप्ता आला नसेल त्यांनी नाही असं लिहून कमेंटमध्ये पाठवा। धन्यवाद।